छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलाय। मागील आठवड्यापासून छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। कुठे ढगफुटी झाली तर कुठे मुसळधार पाऊस सुरू आहे। आता मी पैठण तालुक्यामधील डाळिंबाच्या बागेत उभा आहे। माझ्या कमरेपर्यंत या डाळिंबाच्या बागेमध्ये पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। फळं देखील या ठिकाणी सडायला लागली आहेत। ज्या पद्धतीचं पाणी या ठिकाणी साचलंय आपण जर बघितलं तर पूर्ण डाळिंबाची बाग पाण्याखाली गेलेली दिसते आणि जे झाडं या बागेमध्ये त्या झाडाच्या अर्ध्यापेक्षा जास्त वर पाणी चढलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळलं असंच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। दादा, काय सांगाल, किती रुपयाचं जवळपास हे नुकसान आहे आणि किती दिवसापासून हे पाणी साचलंय? ह्या बागेला साधारणतः एक 15 ते 20 दिवस जर असते, समजा पाऊस जर नसता आला तर हा बाग हार्वेस्टिंग झाला असता, मार्केटला गेला असता, याच्यापासून आम्हाला 2 पैसे मिळाले असते आणि त्या पैशाच्या जीवावर परत आम्हाला एक उभा राहायला एक हिंमत तयार झाली असती। आता असं झालं की हा माल हार्वेस्टिंग याची होणार नाही, कारण हा माल मार्केटला जाणे इतका चांगला राहिला नाही। ह्या पावसानं हा माल पूर्णपणे नासून गेलेला आहे। ह्या मालाला आता कमीत कमी जर म्हणलं तर हा जर पाऊस जर इथलचं पाणी जर आटलं गेलं नाही समजा तर झाडं बी खराब होतील, हा माल बी जाईल आणि परत आम्हाला आता ह्या पावसाच्या पाण्यामुळं इतकं काही नुकसान झालेलं आहे। बँकेचं घेतलेलं कर्ज, कारण बँकेचं परत आम्हाला येणाऱ्या नोटिसा, आता हा माल जर मार्केटला गेला नाही आणि याच्यामुळं जर आम्हाला याचे पैसे वगैरे जर झाले नाही तर भरपूर असं नुकसान झालेलं आहे। बँकेचं कर्ज, पुढं आता मुलाचं शिक्षण, मुलीचं शिक्षण करायचं आहे, कारण भरपूर असं नुकसान झालेलं आहे। तुमचे डोळे भरून येत आहेत। किती दुःख वाटतं एवढं सगळं सांभाळल्यानंतर? दुःख याच्यामुळे वाटतं की बाबा समजा 6-7 महिन्यापासून बाग सांभाळणे आहे ना, हार्वेस्टिंगच्या टायमाला पावसाने असा कहर केला, त्याच्यामुळं भरपूर असं दुःख वाटतं। कारण हातातोंडाशी आलेला घास हा आमचा निसर्गानं हेरून घेतलेला आहे। आता काय अपेक्षा आहेत? म्हणजे आसमानी संकट तर कोसळून गेलंय, मात्र आता काय अपेक्षा आहेत? शासनाकडे अशी आमची अपेक्षा आहे की कमीत कमी जे आम्ही महाराष्ट्र बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे त्याला काही समजा फेडण्याकरता मुदतवाढ द्यावी, किंवा जे शेतकऱ्याकडे कर्ज आहे, आमच्या संपूर्ण शेतकऱ्याकडे जे कर्ज आहे ते कर्जमाफी करावी, नाही तर कमीत कमी थोडीशी तातडीची मदत म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी कमीत कमी ह्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करायला शासनाला सांगावे आणि थोड्याफार प्रमाणात का होईना आम्हाला एक उभं राहण्यासाठी किंवा थोडं धीर म्हणून एक थोडीशी मदत तरी करावी। सरकारकडनं आता काय अपेक्षा आहेत? शासन आपलं मायबाप आहे हे तर बघू शकते। इतके आम्ही कमरे इतकल्या पाण्यात आहे। आमचा आलेला तोंडाशी घास हा आमचा एका निसर्गाच्या कोपानं हरवून गेलेला आहे आणि झालेले एका नुकसानीची आता आम्हाला शासनाकडून एवढीच अपेक्षा आहे, तातडीनं जेवढी होईल तेवढी मदत करण्यात यावी व आमच्यावरची जे बँकाचं कर्ज आहे, जे वैयक्तिकचं कर्ज आहे, हे एका आम्हाला जे काय होईल ते एका तातडीनं मदत करण्यात यावी। कारण आता आलेलं सण, दीपावली सण, मुलामुलींचे कपडे लत्ते, घरातले एका बारीक सारीक गोष्टी या सगळ्या घेण्यासाठी शेतकऱ्यापाशी हातबल झालेला आहे। आता अक्षरशः त्याच्यापाशी राहण्यापासून तर खाण्यापासून तर सगळे सुखसुविधा आहे का त्या गमावून बसला आहे। कारण आलेला तोंडाशी घास हा आपल्या निसर्गानं आहे का आपल्या पदरात पडलेला का, आता हा आलेला माल म्हणजे पदरात पडलेला आहे। पदरात असा झोळी घेऊन आम्ही का थांबलेलो असताना निसर्गाच्या रात्रीच्या ह्या कुंभ याच्यात आहे का आम्ही सगळं बुडून गेलो आहे। आम्ही हातबल आहोत। आम्हाला कसलेही कोणतेही पंचनामे न करता सरसकट जे काय देता येईल शासनाने सरसकट देण्यात यावं हीच आमची शासनाकडे व आपल्या माध्यमातून शासनापर्यंत का हीच विनंती। नक्कीच आपण जर बघितलं तर संपूर्ण शेती जी आहे ती पाण्याखाली गेली आहे आणि दुसरीकडे जर बघितलं तर शेतीमध्ये शेती पिकांचं, फळबागांचं चिखल झालं आहे, तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी साचलं आहे। खरं तर आपण बघू शकता जे दृश्य आहे, या दृश्यांना व्यक्त करण्यासाठी उरामध्ये लाखो शब्दांचा भंडार आहे, मात्र कंठाजवळ आलेले हे शब्द ओठांवर येत नाही, कारण शेतकऱ्याची ही परिस्थिती शब्दात व्यक्त करणं तरी शक्य नाही। एवढं मोठं संकट त्यांच्यावर
कोसळलं आहे. दुसरीकडं दीपावली सण आला आहे, लेकरा बाळांना कपडे घ्यायचे आहेत, काहींना आपल्या मुलामुलीचे लग्न जमवायचे आहेत, तर काहींना आपल्या चिमुरड्यांना शाळेत पाठवायचं आहे. हे कसं करणार असं संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहिलं आहे. मायबाप म्हणून गोर गरीब आणि कष्टकरी शेतकऱ्यांचं मायबाप म्हणून शेतकऱ्यांकडे बघितलं जातं आहे, त्यांना मायबाप संबोधलं जातं आहे. हेच मायबाप असणारं सरकार आता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहतं का? आणि फक्त पंचनाम्याच्याच नावाखाली किती दिवस हे सरकार शेतकऱ्यांना खेळवतं हे पाहावं लागेल. कारण आता पंचनामे नको तर ही परिस्थिती जी प्रत्यक्षात उद्भवली आहे, या परिस्थितीचे तात्काळ पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशीच मागणी शेतकरी वर्गातून होतीये. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.